मालक हं. तुम्ही लईच म्हणतात माझ्या जिंदगीची कथा मी तुम्हाला सांगन. तर मी काय म्हणलं भावानो आणि बहिणीनो, की मी एकटे ह्यांच्या जिंदगीची कथा ऐकण्यापेक्षा तुम्हाला पण ऐकाय भेटन. का म्हण की माय बाप नसल्यावर त्या माणसाची काय परिस्थिती असते ती ह्यांच्याकडून आपल्याला ऐकाय भेटणार आहे. मला तर माय बाप येतं, त्याच्यामुळे मी कशी बी हटनट खात होते. आता माझं सोडा, माझं तर मी एका दिवशी सांगत तुम्हाला, पण आधी ह्यांचं घराणं ऐकू, घराणं नाही दुःख ऐकू, त्यांच्या संग जी परिस्थिती काय घडलेली तर आता तुम्ही बोलू शकता, बोला. अरे आमचं चांगलं होतं. म्हणजे कसं, हा. आमचे आई वडील कल्याणला गेलते. हं. कल्याणला गेले 72 सालाला. 72 साल. 72 सालाच तेव्हा. मग आमचे वडील ताकदवर होते. सहज क्विंटलचं पोतं कुकडे बी फेकायचे हा. पहिला. मग ते तिकडे गेले. मग त्या ताकदीच्या जोरावर म्हणजे कुठेतरी हमाली करायची आहे ती थोडी. मग कोणतरी हे केलं असेल तर ते म्हणजे चला आमच्या ह्याच्यावर, म्हणजे अशी दोस्त कंपनी हमाली गेले गेले. मग तिथंच ते कामाला लागले. कांदे बटाटे कुठे? गोडाऊनला, कल्याण मोठं मार्केट असतो. कल्याण कुठे? कल्याण मुंबईत. कल्याण मुंबई. वा, अजून आम्हाला जाणं झालं नाही. कल्याण मुंबईला तुमचे बाप होते म्हणल्यावर हा. ऐका की, तुमचं जर बाप असते आता तर तुम्ही तिकडेच असतात कल्याणला, आणि मी इकडेच असते, आहे का नाही? त्याकडे कशाला आला असेल? मग तेच म्हणाली नाही माझ्याकडे कशाला आला असतात. बरं जाऊ द्या, पुढे सांगा. तुला सांगतो आज यांचं तर ह्याच्यात कांदे बटाट्यामध्ये काम करायचे, दिवसभर काम करायचे. कचून पैसे जेवढे काय तर एवढे काही पैसे नसते ना तेव्हा, म्हणजे काम पगार कमीच असेल. तरी पण दोघं नवरा बायको, आई जात नव्हती कामाला. म्हणजे मी जन्मायची आई, माझी दोस्ताची आई सांगते. मी काय कामाला जात नाही, ते दोघे जण तिथंच असायच्या. मग तुला सांगतो आई घरीच असायची, भाकरी कालवून करून द्यायची. मग असं करीत करीत आमच्या वडिलांना थोडे पैसे जमा झाले. आमच्या वडिलांना काढली विमा पॉलिसी. विमा पॉलिसी मग आता कसं तरी लेकरासाठी काहीतरी करतोच मायबाप. विमा पॉलिसी म्हणजे त्यांच्या नावावर काढली का कोणाच्या नावावर काढली? जीवन विमा पॉलिसी वडिलाच्या नावावर. त्यांच्या नावावर काढली का तुमच्या? वडिलाच्या नावावर. वडिलाच्या नावावर होती. वडिलाच्या हा. नावावर. असं करीत 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 मग तुला सांगतो बरेच दिवस गेले, 10 वर्ष 7-8-10 वर्ष गेले म्हणायचं. पण आमची आई डिलिव्हरीत गेली सात 7 सोडले. मग तुमचा जन्म झाला आमचा घरी. का आधी तुमच्या आधी पण? कोणाला? तुमच्या आधी गुरी एखादं काय का माहिती, तुम्हीच? मला काय माहिती, लहान होती. झाला जन्म झाल्यावर आमच्या आईनं तरी 9 महिने चांगला दम काढला. तुम्ही 9 महिन्याचं होतात. 9 महिन्याचा. आता तुम्ही म्हणतात की भावांनो बहिणीनो हे म्हणतात की मी 9 महिन्याचा होतो, म्हणजे ह्यांना माहित नाही हे किती महिन्याचे होते काय होते. ह्यांना माहित नाही यांच्या माहित आईनं होते. कवा साथ सोडली का काय केली म्हणून. ह्यांना काहीच माहित नाही. जर 9 महिने ह्यांची जर आई ह्यांच्या सोबत असती तर असं करा, तर ह्यांच्या डोक्यावर असे टाळूवर पांढरे केस उगवले नसते. नुसती टाळू पण का म्हणून की जी माय असते का तिनं उगा असं डोकं भरून असं कशी बी असू द्या ती स्वतःच्या भाजीमध्ये कालवण कमी, कालवणाला तेल कमी टाकीन पण लेकराची टावळ्या आधी भरवी. आणि जर त्यांची माय जर खरंच 9 महिने असती तर ह्यांच्या डोक्यावर अशी पांढरे केस नसते ना. नुसती एवढंच पांढरं आहे. हा. तर तुला माहिती सांगतो जाऊ दे. तुमची आई माहिती का कमीत कमी 4 महिन्यात किंवा 3 महिन्यातच तुम्हाला सोडून गेलेली असणार. डिलिव्हरी पुन्हा डिलिव्हरीत गेली का 5-6 महिन्यात गेली त्यांना माहितीच नाही. नाही. फक्त ह्यांचा जन्म झाला एवढा आनंद आहे म्हणायचं. तुला सांगतो मग आता जोड फुटल्यावर काय खरं नाही रे. हो. मग वडिलांना जायचं कांदे बटाटे तिथं आग आम्हाला करायची, 10 रुपयाची कोणा 10 रुपये सवय लागली. पुन्हा मग लहानपणा जरा थोडं मोठं झालं, शेटशेट करायची वडिलांनी करायची. त्यात चापट बी हाणायची. थोडस लिहा लिहा मोठ्याने बोलला तर त्यांना ऐकू जाईल. बरोबर. एखाद्या चापट बी हाणायची थाडकून. असं मारत होते तुमचे हो, बाप? मारत होता. कळतं का तुम्हाला? कळतंय ना. लय लहानपणी नाही मारलं, थोडं कळायला लागल्यावर मारलं, पण लहानपणी नाही मारलं. मग तिथून पुन्हा काय त्यांचं भागानं भाकरी चालू मी आता ऐकले की तुमचा बाप तुम्हाला खांद्यावर घेऊन जात होते, तुम्हाला जिलेबी खायला देत होते, तुम्हाला भजी खायला देत होते, तुम्हाला देत होईल होते तेवढं ना. मिठाई मिठाई मिठाई. माझा बाप भाकरी करीत होता, बायासारखी भाकरी कालवण लय भारी करतो. हा. मला कळायला लागल्यावर भाकरी कालवण सगळा डबा फिबा बांधायचं, कामाला जायचं, मी खांद्यावर घ्यायचं. मग भाजी मंडईमध्ये तिथे गेले की मग मला माहिती आहे ना कांदे बटाटे 2-2 पोते उचलून मला तेव्हा कळत होतं. मग कसं करीत करीत मग आजी म्हणले राहू नको बाबा आता इकडेच 10 रुपयाला 10 रुपयाला लय आते 10 रुपयाला पुन्हा. भावानं बहिणींना ऐका, हे काय म्हणायला लागले की आमचे वडील दारू पित होते. का म्हणून पित होते की त्यांची बायकोची साथ सुटली म्हणून. तर माहितीये का, काही बी करा
पण दारू पिऊ नका, तुमचा संसार बघा. पुढचं सांगा तुमचं थोडं. पुन्हा आम्ही तिकडून निघाले बा. हम्म. वडिलांनी घेतलं खांद्यावर, मग आम्ही गावाकडे निघालो. गावाकडे निघालो. तुला सांगतो तिथून आम्ही 5:04 माझं पोहोचलो. तिथून पुन्हा कुठं गाड्या आहेत मधल्या वाटाने, ह्याला खेडेगावाला कुठं गाड्या. मग तिथून माझं मनोरून मनोर माहिती आहे तुला, आपण ते देवीच्या पाय हाय की पडायचं माहिती. तिथून मधल्या वाटानं. हम्म. तिथून पुढे इकडे डेपेगाव ते येते त्या पांडी ना. म्हणजे माझं गावून नागड गावाला चलत गेला, चलत गेलो म्हणजे मनोरून तसंच. तुम्हाला खांद्यावर घेऊन तुमच्या वडिलांनी. किती नाही 15 किलोमीटर आहे. हा. तिथून गेलो. मग तुला सांगतो खांद्यावर घेतलं तर पाऊस तर धो चालू. पावसाळ्यात. पाऊस चालू. हा. नदीला पाणी आलं होतं. हा. 4 वाजले आम्हाला जायला ते. हा. झाकडच पडली. आता काय सकाळी गेलो खांदा एकदम झाकड पडली. आमच्या वडिलाच्या पवा येत नव्हतं वडिलाला बरं का. हा. उंची जास्त होती. हा. पहिलं माहित होतं ते उतार कोण आहे. हा. त्यांच्या अंदाजापैकी ते म्हणले आता इथून असं टेकड असली. आता त्यांचा जन्म तिथं झालाय. वर्षाला पाणी येत होते ते. हे माझं गावची नदी. हो ना सांग. तुला सांगतो पाऊस चालू होता, इतका बी नव्हता, पण असं ढवलुटी झालती. तिथं पाणी साठलेलं म्हणजे नवीन पाणी आलं. माझ्या बापाच्या हित्त पाणी लागलं. आणि खांद्यावर बसलं. आणि तरी म्हणतात की थोडस पाणी म्हणतात. नाही पण त्या उंची होती ना. हा. पाऊस येत नव्हता. अंदाजा गेलो घरी. आजी म्हणजे बाबा आला असं मोठ्यात पुढं. म्हणजे बसलं तर आईला बरं वाटायचं. हा. आजी. मग तुला सांगतो आमच्या वडिलांना तिथंच काम चालू केलं. कामाला आम्हालाच होता. मग पाटलाची इथं कामाला उन्हाळ्याचा दिवस. हा. आणि खाली पिव माहिती आहे का, पिव हिरीवणी असे खाली हिरीवणी वाटायचे, त्याच्यात 100-150 पोत. तर भावांनो आणि बहिणींनो, पेव कशाला म्हणते तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मी पहिल्यांदाच ऐकायला लागले पेव पिव म्हणजे असतो काय. ना हिरीवणी, त्याला इतकं तोंड असतं. मग त्यात पाणी असेल ना. पाणी कशाला असते, हा. त्याला सगळं हे करून घेतलेलं असतं. पाणी नसते पावसात सुद्धा काय होत नाही. पण पेव कशाला म्हणतात, काय आहे ते नेमकं, पाणी का काय कशाला म्हणतात. पाणी नाही, त्याच्यात जेवरी होती ते 200, 250, 300 पोते पाटलाची पिव असते. जेवरीनं भरले ते. उन्हाळा आला कोणाला कळत आहे तर कमेंट मध्ये सांगा. पिव आमच्या गावात आहे. हा. 3 पाटलाची 3 पिव. आता आहेत का नाही ते माहिती. तुला सांगतो माझ्या वडिलांना रशी खाली दोघं तिघं भरायला. हो. आमच्या वडिलांनी इकडे ठेवायचे. हा. खान पोत वडायचं वर पुंतल ते. हा. 40-50 मला करून द्यायला लावायची छत इकडे मध्ये आल्यावर एक नाचते नाही वडायला दोघं जण वडायचं मध्ये आलं की दोघं ठरायचं लावून थप्पी लावायचं. माझी सासरा माझ्या डेंजर होती बरं का, लई ताकद होती त्यांना. आणि तुला सांगतो हे मग पोलिसांनी हात आला हा. माझ्या लिहिली भरायची. हा. तुला सांगतो मनोरची आज्ञा हा. त्या बहीण भावाचं पैसे ऊस तोडायला. आम्हाला सोडली आणि ऊस तोडायला आले. चला म्हणजे असं बारक्या भावाला सांगितलं चला जाऊ सगळं. हा. त्याचे फक्त आमच्या आई नव्हती, मग आमच्या आत्याची होतं मनोरचं दुसरं लग्न केलं. होतं तर सांगतो ना ऐकायचं ते मनोरचं पोहते केलं बरोबर. आत्या माझं करीत आहे कारखान्याला गेलो. असंच पाणी आलं. उद्या मोठं होतं ना पाणी आलं ना, आम्ही लागलो खूप इकडून तिकडून हो करायला. हा. असं करीत लागला निळा मला. हा. पण लागलं की बापानं अडलं आणि 4 ठोकेला. हा. म्हणजे चांगले आपी तर होते बनाते. तुला सांगतो मी तिकडून आले. मग आमच्या वडील काय केलं, तुम्ही थोडं पुढे सरकारचा आवाज जर गेला तर बरं, नाही तर मग मित्र म्हणते तुमचा आवाजच ऐक यायला. ना, दुसरं लग्न केलं हा. वाटलं ना. कारखान्याला नाही इकडे कारखान्यावर नाही. हा. दुसरं लग्न केलं. राहायचं आम्ही असं समजा. त्याचं काय पटलंच नाही. म्हणजे दुसऱ्या आईचं भांडण त्यांचं. दारू प्यायचं. हा. सवय पहिली बायको केली पण दारू प्यायला सुरुवात केली, दुसरी बायको केली म्हणून तिच्यासोबत दारू पिऊन भांडण खेळत बसली. पण माहिती कोण गेलं ते हा. कोण अजून पाडबिचाना बांधलाय का आज पहिले. आणि तुम्ही
आम्ही घेतच राहतो. आणि तेच बाबा वनवास चालू झाला रे बाबा. म्हणजे तुमचे वडील या गावाकडे तुमच्या आजीने बोली म्हणून आले आणि कारखान्याला गेले, कारखान्यात महागारी आले, त्यांचं लग्न झालं, त्यांच्या नवरा बायकोचं बनाना म्हणून एकटेच गेले ते. एकटेच गेले आणि तुमची आई दुसरी केलेली, दुसरी आई केलेली तिच्या गावात सोडली आणि ते हमाली घरा निघून गेले. आई बरोबर होतं ना चांगलं, वर्षभर होतो. हा हा सासरा आईनं काय करायचं, आणायचं जाऊन गवताची गोठोडं आणायचं. पहिल्या गवताची गोठोडे आणायचे, काय तेव्हा लोक येतील तेच घ्यायचं 10-15 रुपये. पहिले गवताचे गटुडे आणायचे, विकायचे आणि त्याच्यावर परपंच भागवायचा. आमच्या आई ते घ्यायचं, सावकार आई आपली पेटे घ्यायची, चालायचं विकायचं घ्यायचं. आजी आजी म्हणते नरम आहे तुझ्यापासून माझं नातू घेऊन जा. सांभाळते. ते बी गेलं का हुतकून नेलं चेज बाबा, संसार चालू चालाय म्हणजे बाबा. म्हणजे आजीनं तुमच्या सांभाळलं नाही? आजी सांभाळत थोडं, तिच्यात ताकद होती तो सांभाळत. म्हणजे आजीनं सांभाळलं पण कामाला लावून हातपाय जेवढ होते हा. तोवर सांभाळ. आणि घरात माणूस कमी नव्हता बाबा, 50 माणूस होते घरात हा. खायला. आणि आणि दादा आणि 2च मोठे होते. दादा कोण? बाबासाहेब दादा, पण तुमचा भाऊ, सखा भाऊ, भाऊ, चुलत भाऊ, चुलत चुलत भाऊ, चुलत भाऊ. हा हा. त्या दादा मोठा होता ना माहिती. हम्म. तुला सांगतो, दादा जायचं दुसरी तिथे कामाला. काय काम करत होता? आवता ते जायचं. मला काय आवडतं म्हणजे बारीक होतो जरा. मला लावतो जनावर, मला 4 जनावर. म्हणजे तुम्ही जनावर सांभाळले तर? म्हणजे जनावरांच्या पायीच म्हणायचं आमचं खरं लक्ष्मी, आणि जनावरांच्या पायीच आमचं जनावरांनी चांगलं झालं. मला पगार किती होता? किती? 50. 50 रुपये तवा? दादाला 100 द्यायची, मला 50. ते आपलं काठी घेऊन जायचं. मला सांगतो जनावर बाबा खायचे खायचे, जगली की कुकडं पळायचे पोलीस रजत मार खायला जाणार आहे. आता त्याला काय, जगले उधळले की उधळले कुकर, कोणाच्या रानात गेले की यायची शिवाय द्यायच्या पचून गवसळे गपाटी 2-4 लावायची. तुला सांगतो मग जरा मोठं होत होत मग काय, आजी आजी थकली ना, पण आजी थकली नाही, तोवर चांगलं होतं. आजी थकली. शाळेत लावलं होतं का नाही तुम्हाला? काय झाली शाळा? शाळा शिकलात की येते तुम्हाला? 4 दिवस शाळात आणि 2 दिवस भावानं बहिणीनं मला सांगितलंय की मी शाळा जात होते, जात होते ह्यांनी ना, कुठं शाळा जात होते, पण शाळातले लेकरं नाही आले का नाही दोन ठोंबे घेऊन मागे लागायचे. ते सांगायलेत का बघा ना त्यांची कशी ती गंमत तुला झालेली. सांगतो, ते शाळाचं पुन्हा गेलं, मला घातलं कुठं त्या नदीच्या पलीकडे जायचं. पण ह्यांच्या बापाने माहिती का, ह्यांना शाळातच सोडलं होतं म्हणून. पण त्यांनी मला सांगितलंय की माझ्या बापाने मला शाळा सोडलं आजीपाशी आणि पुण्याला निघून गेले म्हणून. आणि माझा बाप मला पैसे पाठवत होता, 5,000, 4,000, 2,000 असे पाठवते म्हणून मला सांगितले. हे सांगायचं विसरलं का? का शाळा टोंबे घेऊन मागे लागलेले सांगावं लागेल म्हणून सांगा ना. माझा बाप आहे म्हणलं पाठवणार आजीला. हा. तेव्हा मनी ऑर्डर होती, हा. आज टाकली की हो तार होती, आज टाकली हा. 15 दिवसांनी यायची, तो ते मेला चिताड. हा. काय का नाही दादा कधी म्हणजे हा. 15 दिवसांनी यायची मनी ऑर्डर. बरं जाऊ दे, पुढे सांगा. तुला सांगतो ते मनी ऑर्डर येत होती का नाही ते काय मला माहित नाही. कोण आपल्याला कट कळत मनी ऑर्डर आली पैसे आले होय, आपण बरं मला सांगा मला. हा हा. तुला सांगतो मग 2-3 जनावर खायचे सांभाळायचे घरामध्ये, माणूस बाकी काम करीत नसत. हा. दादा जायचं तिकडे, बुधवार आलं की दादा द्यायचा घरी, काय 200 आधी 150 हाणायचा, हा. यायचे किती 100 रुपयानं 6 दिवसाचे. 3 दिवस किती, 6 का किती हाते आपल्याला 6 दिवस. 6 दिवस की 6 6 दिवसाचे दिवस 300 600 रुपये. रुपये 300 रुपये 300 रुपये बरोबर. 50 रुपयांनी नाही 300 रुपये. दादाचे 100 नव्हते. 600 येत होते म्हणजे. आणि आमचं जरा ते जनावर सोडून येतो, हा. म्हाताऱ्यानं जायचं पिशवी घेऊन, हा. एक पायली बादली आणायची रोजची डेली. जनावर सोडून गेलो, हा. त्या मार्ग पायली बादली बघून खायला आतली कर. तुला सांगतो असं करीत करीत मोठं होत आलं. मला ते नाद लागला, आता जायचं उन्हाळ्याच्या दिवसात. उन्हाळ्यात जाऊ तर काही पण नसते ना, जनावर कुंकडे जाते, हा. चवरीचे पाला खाते, मोकळच राहणार असते. हा.
दादा आऊ ठाणा जाऊन खाडा हं. मी काय करायची जनावर बी सोडून आऊ ठाणे बसायची कोकड का जाईना हं. उन्हाळ्याचं का हो ना, हो ना. म्हणजे फाटे पडले असं तसं करीत करीत शिकलो मी आऊ हं. आऊ शिकलो की तुला सांगतो आता मोठं झालं होतं आऊ ते चालू झालं पैत्यावर जायचं चालू होतं ते जीवन नको किती वर्षाचं असताना बरं तुम्ही त्या काय तरी बी 7-8 वर्षाचा असेल 7-8 वर्षाचा 7 8 वर्ष किंवा 9 वर्ष 8 ते 9 वर्षाचा असेल मी तुला सांगतो ह्याच्यामध्ये मध्ये हा. पहिले जीवन मुकदम हा. लई वाटते हा. मोकद 6-7 पोळे असं आम्ही जात होतात की रेटर होता हा. 6-7 पोळे असायचे त्यांचे माझी न दादाचे तू कोयत आणि आमच्या घरचे त्यांचे कोयत इकडे पावसाळ्यात भर काम करायचं मरणाचं काम करायचं तिकडे 6-7 महिने पट्टाच पडत नाही तोडपून यायचं मग आता कधी तुला सांगतो तिथून गेलं तर माहिती का जर ह्यांची कथा ऐकायला का नाही आपला रोजचा दिवस पडलेला आहे आणि रोज ह्यांची कथा बघा तर भावानं बहिणीनं आजच्या पुरतं एवढंच का म्हणून का नाही जर जास्त कथा सांगत बसले का नाही तर पिक्चर एवढी स्टोरी होईल तर राहिलेल्या भागामध्ये आपण उद्याच्याला बघू तर चला भेटू उद्याच्याला माहिती का आता ह्यांनी उचल घेऊन कारखान्याला जाणार आहेत उद्याच्याला त्या भागामध्ये ते आपल्याला ऐकायला भेटणार आहे ह्यांची कारखान्याची कथा तर चला भेटू पुढच्या भागामध्ये